आता एक मोठी बातमी। नाशिकमध्ये पोलीस आणि महानगरपालिकेकडून गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवत तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये पोलीस आणि महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। प्रकाश लोंढे रामदास आठवलेंच्या आरपीआयचा जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक आहे। प्रकाश लोंढे याच्या याच कार्यालयात पोलिसांना भुयार सापडलं होतं। दरम्यान पद आणि दहशतीच्या जोरावर लोंढेनं हे कार्यालय थाटलं होतं। हेच कार्यालय पोलीस आणि पालिका संयुक्त कारवाई करून पाडण्यात येत आहे। यावेळी पोलिसांचा पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीनंतर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात आता कारवाई केल्या जात आहे आणि याच कारवाईचा एक भाग म्हणून नाशिक शहरामध्ये असलेल्या एका अतिक्रमणावरती आता नाशिक महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडून संयुक्तिक कारवाई केली जाते। माझ्या मागच्या बाजूला जे दृश्य बघतोय ते नाशिकच्या नंदिनी नदीचं आहे आणि नंदिनी नदीच्या नदीपात्रामध्ये जे अनधिकृत बांधकाम जे आहे ते आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं आणि त्याच अतिक्रमणावरती आता बुलडोझर चालवला जातोय। प्रकाश लोंढे, त्यांचा पुत्र भूषण लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यावरती गोळीबार, खंडणी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहे आणि त्यात प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। तर भूषण लोंढे हा अद्यापही फरार आहे। खरं तर हे सगळे रेकॉर्डवरील पोलिसांचे रेकॉर्डवर असलेले हे सगळे गुन्हेगार आहे आणि त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बळावर त्यांनी अशा पद्धतीनं हे प्रश्न जे आहे ते नाशिकमध्ये उभं केलेलं होतं। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये असलेल्या नंदिनी नदीच्या परिसरामध्ये नदीपात्रामध्ये अशा पद्धतीची एक अनधिकृत ही टोलेजंग इमारत जी आहे ती उभी केलेली होती। मात्र आजवर नाशिक महानगरपालिकेने या इमारतीवर कुठलीही कारवाई केली नाही। त्याचं कारणच असं होतं की या लोंढे परिवाराचा, लोंढे गँगचा मोठी दहशत होती, मोठा दरारा या भागामध्ये होता आणि त्यांच्याकडनं याच दहशतीच्या जोरावरती या परिसरामध्ये नागरिकांना खंडणीसाठी धमकावणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असणं हे सगळं पोलिसांना ज्यावेळेला आढळून आलं त्यावेळेला पोलिसांनी या लोंढे पितापुत्रावरती गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये प्रकाश लोंढेला अटक करण्यात आलेली आहे तर भूषण लोंढे अद्यापही फरार आहे। मात्र या सगळ्या कारवाईनंतर आता नाशिक महानगरपालिकेने अशा पद्धतीनं ही कारवाई सुरू केलेली आहे। नाशिक पोलीस आणि नाशिक महानगरपालिका यांच्याकडनं ही संयुक्तिक कारवाई जी आहे ती केली जाते। समोर दिसणारं हे जे कार्यालय आहे हे पूर्णतः नदीपात्रात बांधण्यात आलेलं आहे। तर समोर दिसणारं आणखी एक जी इमारत आहे ती धम्मतीर्थ नावाची इमारत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। त्याच्यावरती पीएल ग्रुप अशा पद्धतीचा त्यांचा त्या टोळीचा जो लोगो आहे तो देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच इमारतीच्या पायथ्याशी एक भुयार जे आहे ते देखील पोलिसांना आढळून आलेलं होतं आणि या भुयारामध्ये तलवार, कोयते, कुऱ्हाडी अशा प्रकारचे शस्त्र जे आहे जे गुन्हेगारी कारवायांसाठी वापरलेले होते ते देखील पोलिसांना त्याच कार्यालयामध्ये आढळून आलेले होते आणि त्यानंतर आता नाशिक महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडनं ही संयुक्तिक कारवाई केली जाते। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये पोलिसांकडनं मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नाशिक महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलीस यांच्याकडनं ही संयुक्तिकरित्या कारवाई केली जाते आणि या सगळ्या कारवाईमुळे आता नाशिकमधील गुन्हेगारी विश्वासी, गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांचे धाबे मात्र या सगळ्या कारवाईने चांगलेच दणाणले आहे। पोलिसांकडून आणि महानगरपालिकेकडून केलेल्या या कारवाईचं सामान्य नाशिककरांकडून मात्र जोरदार स्वागत केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।